In our last lecture, we have discussed about some MCQs on systematics of living organism. Now, in today's lecture, we will discuss more MCQs on systematics of living organism. Part 2 मध्ये बघा अजून थोडेफार आपण MCQ सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझमवरती बघणार आहे, जे की CET किंवा नीट लेवलला महत्त्वाचे आहेत. बघा त्यामध्ये सगळ्यात पहिला MCQ काय आहे? द मोस्ट ऑबियस अँड टेक्निकली कॉम्प्लिकेटेड फीचर ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज. आता इथं काय विचारलं आहे? तर मोस्ट ऑबियस म्हणजे ज्याला आपण म्हणतो की स्पष्ट दिसणारं किंवा टेक्निकली जे कॉम्प्लिकेटेड फीचर आहे, फीचर म्हणजे कॅरेक्टर एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं, तर ते कोणतं आहे असं विचारलं आहे. म्हणजे जे स्पष्ट दिसतं, टेक्निकली कॉम्प्लिकेटेड आहे असं कॅरेक्टर लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं कोणतं आहे? तर त्यामध्ये एक ऑप्शन काय दिलेत बघा, रिप्रोडक्शन, ग्रोथ, ॲबिलिटी ऑफ सेन्स देअर एन्व्हायरमेंट अँड ॲबिलिटी टू रिस्पॉन्स फिजिकल स्टिम्युलाय ओनली. आता ह्याचं करेक्ट ऑप्शन जर सांगायचं म्हटलं तर ऑप्शन आहे ॲबिलिटी ऑफ सेन्स देअर एन्व्हायरमेंट. बघा कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये त्यांच्या एन्व्हायरमेंटला, आजूबाजूचं जे काही एन्व्हायरमेंट प्रेझेंट असतं त्यांच्या, तर त्यांना सेन्स करण्याची जी ॲबिलिटी असते ती टेक्निकली कॉम्प्लिकेटेड असते किंवा स्पष्ट दिसणारी असते. म्हणून ह्याचं करेक्ट ऑप्शन आहे ॲबिलिटी ऑफ सेन्स देअर एन्व्हायरमेंट. त्यानंतर नेक्स्ट बघा MCQ काय आहे? द नोमेनक्लेचर इज डन. आता नोमेनक्लेचर ॲक्च्युली इथं NO पाहिजे, इथं तेवढं समजून घ्या. द नोमेनक्लेचर इज डन. नोमेनक्लेचर म्हणजे काय तर आपल्याला झालेलं आहे बघा. नोमेनक्लेचर म्हणजे एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला सायंटिफिक नेम द्यायचं किंवा लेबल करायचं. दॅट वन इज कॉल्ड ॲज अ नोमेनक्लेचर. मग नोमेनक्लेचर कधी केलं जातं असं इथं विचारलं आहे. तर त्याच्यासाठी ऑप्शन काय आहेत बघा. जस्ट बिफोर द आयडेंटिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम. एखादा ऑर्गॅनिझम आयडेंटिफाय केला की लगेच नोमेनक्लेचर केलं जातं. किंवा वेन द ऑर्गॅनिझम्स इज डिस्क्राईब करेक्टली. ज्यावेळेस ऑर्गॅनिझम डिस्क्राईब केला जातो करेक्टली. किंवा फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम, एखादा ऑर्गॅनिझमचं आयडेंटिफाय करायचं असेल तर नोमेनक्लेचर केलं जातं. का जस्ट आफ्टर द क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम. आता ह्याचं करेक्ट ऑप्शन आहे D, जस्ट आफ्टर द क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम. ज्यावेळेस एखाद्या ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन केलं जाईल. आता क्लासिफिकेशन म्हणजे आपल्याला माहिती आहे काय केलं जातं. तर आता फॉर एक्झाम्पल बघा, जर किंगडम एखादा ॲनिमल, एखादा ऑर्गॅनिझम जर ॲनिमॅलियामध्ये येत असेल तर त्याला किंगडम ॲनिमॅलियामध्ये टाकला जातो, बरोबर. किंवा एखादं ऑर्गॅनिझम जर प्लांटमध्ये येत असेल तर किंगडम प्लांटीमध्ये टाकलं जातं. किंवा पुढे जाऊन मग प्लांट असेल तर मग डिव्हिजन लिहिलं जातं, बरोबर. त्यानंतर ॲनिमल असेल तर फायलम लिहिलं जातं, हे आपल्याला माहिती आहे. तर अशा प्रकारे क्लासिफिकेशन केलं जातं. हे जर प्रॉपर क्लासिफिकेशन झालं तर क्लासिफिकेशन झाल्यानंतर त्या ऑर्गॅनिझमला सायंटिफिक नेम दिलं जातं आणि त्यालाच नोमेनक्लेचर असं म्हटलं जातं. कळलं? म्हणजे ह्याचा आन्सर काय येणार की क्लासिफिकेशन झाल्यानंतर नोमेनक्लेचर केलं जाईल. म्हणजे आन्सर काय D. कळलं? त्यानंतर नेक्स्ट वन बघा. द क्लासिफिकेशन दॅट कन्सिडर सेव्हरल कॅरेक्टर्स ऑफ ॲन्सिस्टर. बघा असं क्लासिफिकेशन ज्याच्यामध्ये सेव्हरल कॅरेक्टर असतात ॲन्सिस्टरचे, म्हणजे खूप सारे ॲन्सिस्टरचे कॅरेक्टर आहे, म्हणजे पूर्वज कसे होते कळते. तर अशा ह्याला काय म्हटलं जातं? तर दॅट वन इज कॉल्ड ॲज अ फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन. अशा क्लासिफिकेशनला काय म्हटलं जातं? फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन असं म्हटलं जातं. आता हा जो क्वेश्चन आहे तो हा जो क्वेश्चन आहे तो 2009मध्ये जी चंदीगडची CET होती त्यामध्ये विचारला गेला होता. म्हणजे बघा, क्लासिफिकेशन दॅट कन्सिडर सेव्हरल कॅरेक्टर्स ऑफ ॲन्सेस्टर. असं क्लासिफिकेशन ज्यामध्ये भरपूर सारे पूर्वजांचे कॅरेक्टर कन्सिडर केले जातात, अशा क्लासिफिकेशनला काय म्हटलं जातं असं विचारलं. तर त्याचा करेक्ट आन्सर आहे फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन. कळलं? त्यानंतर नेक्स्ट वन बघा MCQ. सफिक्स यूज्ड फॉर क्लास इज. आता क्लाससाठी कोणता सफिक्स वापरला जातं? बघा आपण नेहमी क्लासिफिकेशन करतो म्हणजे किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली. मग ज्यावेळेस क्लास लिहिला जातो त्यावेळेस कोणतं सफिक्स वापरलं जातं? तर ह्याच्यामध्ये जर आन्सर सांगायचं म्हटलं तर ह्याच्यामध्ये आन्सर आहे C, ऑप्सिडा. नाव लक्षात ठेवा, ऑप्सिडा हे नाव आहे. किंवा अजून दुसरं जर सांगायचं म्हटलं तर फायसी, हे असं जर असेल तर सफिक्स ते वापरलं जातं क्लाससाठी. म्हणजे जसं की बघा प्लांट असेल तर ज्याच्यामध्ये आल्गीमध्ये आपण बरंचसं बघितलं की क्लोरोफायसी, म्हणजे ज्याच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट प्रेझेंट असणार आहे. फिओफायसी, रोडोफायसी हे क्लासमध्ये येतं. कळलं? मग अशा प्रकारे सफिक्स वापरलं जातं. मग ह्याचा करेक्ट ऑप्शन काय आहे? C, ऑप्सिडा किंवा फायसी हे त्याचं एक्झाम्पल येतं. त्यानंतर नेक्स्ट वन काय विचारलं आहे? तर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट रेकग्नाइज्ड बाय द बॉटॅनिस्ट. ह्यातलं कोणतं असं आहे की जे बॉटॅनिस्ट रेकग्नाइज करत नाहीत? बघा
बॉटॅनिस्ट रेकग्नाइज करत नाहीत. बघा मी काय म्हटले, बॉटॅनिस्ट रेकग्नाइज करत नाहीत. आता इथं बॉटनी आणि झुलॉजीचा प्रश्न येतो. म्हणजे ह्यामध्ये आता डिव्हिजन जर कन्सिडर केली तर डिव्हिजन बॉटॅनिस्ट रेकग्नाइज करतात, कारण नेहमी लक्षात ठेवा ज्यावेळेस प्लांटची स्पेसिस असेल तर डिव्हिजन लिहिलं जातं, बरोबर. किंवा व्हरायटीसुद्धा ते रेकग्नाइज करतात. किंवा त्या ट्रायनॉमियल नेमिंग पण दिलं जातं. ट्रायनॉमियल नेमिंग म्हणजे ज्याला आपण म्हणतो की 3 नावं दिली जातात, बरोबर. मग ह्याचं करेक्ट आन्सर काय आहे, की ह्याच्यात काय विचारलं आहे की नॉट रिकॉग्नाइज बाय बॉटॅनिस्ट. ह्याचं करेक्ट आन्सर आहे टाउनॉमी. आता टाउनॉमी म्हणजे हे काय आहे बघा, तर टाउनॉमीचा अर्थ होतो की सेम वर्ड यूज्ड फॉर जीनस आणि स्पीसीस. टाउनॉमीचा अर्थ काय होतो की जीनस आणि स्पीसीससाठी एकच वर्ड वापरला जातो, आणि हे जो कन्सेप्ट आहे तो झुलॉजीमध्ये वापरला जातो, बॉटनीमध्ये वापरला जात नाही. लक्षात येते. जसं की आता बघा, फॉर एक्झाम्पल झुलॉजीमध्ये जर जायचं म्हटलं तर एखाद्या स्पीसीसचं जर आपल्याला नाव द्यायचं म्हटलं तर जीनस आणि स्पीसीस हे दोन्ही सेम असू शकतात नावं. जसं की नाजा नाजा. आता तुम्हाला हे माहिती आहे का नाजा नाजा काय आहे? नाजा नाजा जर बघितला तर हा कोब्राची स्पीसीज आहे. म्हणजे कोब्राचं सायंटिफिक नेम आहे. कोब्रा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, स्नेक, बरोबर. तर हे सायंटिफिक नेम आहे कोब्राचं, नाजा नाजा. म्हणजे आता नाजा नाजा हे जर कन्सिडर केलं तर हा जीनस आहे नाजा, आणि हा स्पीसीज आहे. म्हणजे इथं सेम वर्ड वापरला गेला आहे जीनसला आणि स्पीसीजला. तसं मात्र बॉटनीमध्ये होत नाही. लक्षात आलं का बघा. म्हणून मग इथं काय विचारलं आहे, तर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट रेकग्नाइज्ड बाय बॉटॅनिस्ट. बॉटॅनिस्ट ह्यातलं कोणतं रेकग्नाइज करत नाही. तर ह्याचा आन्सर आहे सी, टाउनॉमी. टाउनॉमी म्हणजे मी सांगितलं की सेम वर्ड वापरला जातो जीनस आणि स्पेसिसला, जे की फक्त झुलॉजीसाठीच आहे, बॉटनीसाठी ते रिलेटेड नाही आहे. कळलं. त्यानंतर नेक्स्ट बघा, अकॉर्डिंग टू द 3 किंगडम क्लासिफिकेशन द फंजाय आर प्लेस्ड इन. बघा, 3 किंगडम क्लासिफिकेशन. आता तुम्हाला माहिती असेल की वेगवेगळ्या किंगडमचं क्लासिफिकेशन दिलं होतं. आधी 3 किंगडम क्लासिफिकेशन, नंतर 4 किंगडम क्लासिफिकेशन, आणि नंतर आत्ता जी रिसेंटली वापरली जाते ती 5 किंगडम क्लासिफिकेशन आहे, बरोबर, जी की R.H. विताकरने दिलेली आहे. मग आता त्यांनी काय विचारलं आहे, तर 3 किंगडम क्लासिफिकेशनमध्ये, मग 3 किंगडम क्लासिफिकेशन म्हणजे कोणतं होतं माहिती का तुम्हाला, तर त्यामध्ये 3च किंगडम होते. ॲनिमॅलिया एक होता, प्लांटी एक होता, आणि प्रोटिस्टा एक होता. तर त्यांनी असं विचारलं, तर किंगडम क्लासिफिकेशन जे आहे 3 किंगडम, तर त्यामध्ये फंजाय हा कोणत्या किंगडममध्ये होता. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे बी, प्रोटिस्टा. प्रोटिस्टा किंगडममध्ये फंजायला पूर्वी ठेवलं होतं. पण नंतर आपण बघितलं की 5 किंगडम क्लासिफिकेशनमध्ये पूर्ण फंजाय हा किंगडम वेगळा केलेला आहे, बरोबर. पण पूर्वी तसं नव्हतं. आधी 3 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम होते, आणि त्यावेळेस फंजाय हा प्रोटिस्टामध्ये ठेवला गेला होता. कळलं. म्हणजे याचं करेक्ट ऑप्शन काय सांगणार, बी, प्रोटिस्टा. त्यानंतर नेक्स्ट बघा, इफ द 2 डिफरंट प्लांट्स एक्स अँड वाय आर गिवन सेम सायंटिफिक नेम देन इट इज कॉल्ड ॲज. बघा, आत्ताच मी सांगितलं एक्स आणि वाय हे प्लांट स्पीसीज आहेत आणि त्यांना सेम नाव दिलं तर ह्याला काय म्हणणार रे, टॉनॉमी. आत्ता सांगितलं, बरोबर. टॉनॉमी त्याला म्हटलं जातं. म्हणजे ज्यावेळेस जीनस आणि स्पीसीजला सेम नाव दिलं जातं, जसं की मी सांगितलं नाजा नाजा ही कोब्राची स्पीसीज आहे, बरोबर. तर मग त्याला टॉनॉमी असं म्हटलं जातं, जे की फक्त हे बॉटनीशीच रिलेटेड, झुलॉजीची रिलेटेड, बॉटनीची हे रिलेटेड नाही, हे लक्षात घ्या. त्यानंतर नेक्स्ट बघा, फर्स्ट ट्रू फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन वॉज गिवन बाय. सगळ्यात पहिलं जे फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन आहे ते कुणी दिलं, तर त्याचं आन्सर आहे एंगलर अँड प्रांटल. नाव लक्षात ठेवा, एंगलर आणि प्रांटल ह्या नावाच्या सायंटिस्टने सगळ्यात पहिल्यांदा फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन दिलं. एंगलर अँड प्लांटर, नाव लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट बघा, MCQ, स्पीसीज बिलॉंगिंग टू डिफरंट टाईम पिरियड आर. आता अशा स्पीसीज ज्या वेगवेगळ्या टाईम पिरियडला असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, आता एक इलिफंटची स्पीसीज आहे ती 100 वर्षापूर्वीची, आणि दुसरी इलिफंटची स्पीसीज आहे ती 100 वर्षानंतरची आहे. कळते. तर अशा स्पीसीजला काय म्हटलं जातं, तर अशा स्पीसीजला ऑलोक्रोनिक स्पीसीज असं म्हटलं जातं. लक्षात घ्या, ऑलोक्रोनिक स्पीसीज. जसं की आता फॉर एक्झाम्पल बघा, आता ह्युमन बिंग जर कन्सिडर केले तर पूर्वी ह्युमन बिंगच्या स्पीसीज ह्या आपण मंकी मानायचो, बरोबर. म्हणजे आपले ॲन्सेस्टर सगळे एप्स आहेत. मग हे एप्स आणि ह्युमन बिंग केवढा डिफरन्स आहे, कळते. मग अशा स्पीसीजला काय म्हटलं जातं, जे की टाईम पिरियडवरून डिफर करतात, तर ॲलोक्रोनिक स्पीसीज त्यांना म्हटलं जातं. नावं लक्षात ठेवा, ॲलोक्रोनिक स्पीसीज. कळलं. त्यानंतर नेक्स्ट वन बघा, इन इंडिया NBRI इज सिच्युएटेड ॲट. आता NBRI म्हणजे काय, तर नॅशनल बॉटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट. हे कुठं आहे इंडियामध्ये, तर त्याचं
करेक्ट ऑप्शन जर सांगायचं म्हटलं तर ऑप्शन डी लखनौमध्ये आहे, लखनौमध्ये. कळलं? त्यानंतर नेक्स्ट वन बघा, न्यूट्रिशन इन्व्हॉल्विंग फीडिंग ऑन डेड अँड डिकेईंग ऑर्गॅनिझम. असं न्यूट्रिशन जे फीडिंग करतं कशावरती, किंवा असे ऑर्गॅनिझम जे न्यूट्रिशन कुठून मिळवतात तर डेड आणि डिकेईंग ऑर्गॅनिझमवरून. कळते? तर त्याचं बेस्ट आन्सर सांगायचं म्हटलं तर ऑप्शन आहे बी, बी सॅप्रोफायटिक. त्याला काय म्हटलं जातं? सॅप्रोफायटिक म्हटलं जातं. लक्षात आलं? सॅप्रोफायटिक. त्यानंतर नेक्स्ट वन बघा, ICBN स्टँड्स फॉर. ICBN म्हणजे काय? तर ICBMचा अर्थ होतो इंटरनॅशनल कोड ऑफ बोटॅनिकल नोमेनक्लेचर. ह्याचा अर्थ काय होतो? इंटरनॅशनल कोड ऑफ बोटॅनिकल नोमेनक्लेचर. त्याचा अर्थ होतो इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटॅनिकल नोमेनक्लेचर, म्हणजे त्याला ICBN असं म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट वन बघा, क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम बेस्ड ऑन, किंवा क्लासिफिकेशन इथं ऑर्गॅनिझम पाहिजे, इथं ऑर्गनायझेशन झाले. क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम बेस्ड ऑन इव्होल्युशनरी ॲज वेल ॲज जेनेटिक रिलेशनशिप इज कॉल्ड. बघा, असं ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन जे इव्होल्युशनवरून आणि जेनेटिक रिलेशनशिपवरून केलं जातं, तर ते कशावरती बेस असतं किंवा कुठल्या ह्याच्यावरती बेस असतं, तर त्याचं बेस्ट आन्सर जर सांगायचं म्हटलं किंवा करेक्ट आन्सर जर सांगायचं म्हटलं तर ह्याचा आन्सर आहे क्लासिडिक्स. त्याला क्लासिडिक्स असं म्हटलं जातं, त्याच्यावरून हे डिपेंड असतं. त्यानंतर नेक्स्ट वन बघा, MCQ, विच इज द फर्स्ट स्टेप ऑफ टेक्झॉनॉमी. आता इथं काय विचारलं आहे, तर सगळ्यात पहिली स्टेप टेक्झॉनॉमीची कोणती आहे? तर सगळ्यात पहिली स्टेप टेक्झॉनॉमीमध्ये कोणती वापरली जाते? तर डिस्क्रिप्शन वापरलं जातं. एक मिनटं, डिस्क्रिप्शन वापरलं जातं. पहिली स्टेप टॅक्झॉनॉमीमध्ये डिस्क्रिप्शन, म्हणजे एखाद्या प्लांटचं डिस्क्रिप्शन केलं जातं, म्हणजे तो कसा आहे, त्याचे लीफ कसे आहेत, त्याचं स्टेम कसं आहे, रूट कसं आहे, हे सगळं डिस्क्राईब केलं जातं. म्हणजे ही सगळ्यात पहिली स्टेप आहे टॅक्झॉनॉमीमध्ये, डिस्क्रिप्शन. कळलं? त्यानंतर अकॉर्डिंग टू विताकर्स 5 किंगडम क्लासिफिकेशन द युनिसेल्युलर नॉन न्यूक्लिएटेड ऑर्गॅनिझम आर प्लेस्ड इन. बघा, 5 किंगडम क्लासिफिकेशन आता आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये युनिसेल्युलर नॉन न्यूक्लिएट ऑर्गॅनिझम कुठे ठेवलेत असं त्यांनी विचारलं आहे. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे मोनेरा. मोनेरा जो किंगडम आहे तर त्याच्यामध्ये हे युनिसेल्युलर नॉन न्यूक्लिएटेड ऑर्गॅनिझम प्लेस केलेले आहेत किंगडम मोनेरामध्ये, हे लक्षात घ्या. त्यानंतर बघा, आत्ताच मी सांगितलं की क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम बेस्ड ऑन इव्होल्युशनरी ॲज वेल ॲज जेनेटिक रिलेशनशिप इज कॉल्ड. ह्याचं अक्षर आहे क्लासिडिक्स, त्याला म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट वन बघा, फाउंडर ऑफ बायनॉमियल नोमेनक्लेचर वॉज. बायनॉमियल नोमेनक्लेचर म्हणजे काय? तर तुम्हाला माहिती आहे 2 नावं दिली जातात, म्हणजे जीनस आणि स्पीसीज, त्याला बायनॉमियल नोमेनक्लेचर म्हटलं जातं. जसं की आत्ता मी सांगितलं की नाजा किंवा जर प्लांट जर कन्सिडर केलं तर प्लांटमध्ये एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर मँगीफेरा इंडिका. मँगीफेरा इंडिका म्हणजे मँगो ज्याला म्हटलं जातं, मँगीफेरा इंडिका. बघा, मँगीफेरा इंडिका, बरोबर. मँगीफेरा हा जीनस आहे, इंडिका ही स्पीसीज आहे, म्हणजे 2 नावं दिली गेली, बरोबर. दॅट वन इज कॉल्ड ॲज अ बायनॉमियल नोमेनक्लेचर. मग हा कुणी फाउंड केलं किंवा कोण फाउंडर आहे बायनॉमियल नोमेनक्लेचरचा? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे लिनियस. नाव लक्षात ठेवा, लिनियस नावाच्या सायंटिस्टने बायनॉमियल नोमेनक्लेचर फाउंड केलं किंवा फाउंडर आहे तो. त्यानंतर नेक्स्ट बघा, द सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन प्रपोज बाय लिनियस इज. सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन जी लिनियसने प्रपोज केली होती तर ती कशावरती डिपेंड आहे? तर बघा, सेक्शुअल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन, नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन, ट्रॅडिशनल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन आणि आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सेक्शुअल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन वरती लिनियसची क्लासिफिकेशन सिस्टीम डिपेंड होती. त्यानंतर टॅक्झॉन इज. टॅक्झॉन हे काय आहे? तर टॅक्झॉन जर सांगायचं म्हटलं तर इट इज अ एनी टाईप ऑफ टॅक्झॉनॉमिक ग्रुपिंग लाईक स्पीसीज, फॅमिली, फायलम बेस्ड ऑन सिमिलरिटी ऑफ ट्रेट्स. ह्याचं ऑप्शन आहे ए. कोणत्याही टॅक्झॉनॉमिक ग्रुपिंग जर कन्सिडर केलं, मग ती स्पीसीज असेल, फॅमिली असेल, फायलम असेल, तर त्याच्यामध्ये सिमिलर ट्रेट्स कोणते आहेत त्याच्यावरून टॅक्झॉन ठरवलं जातं. कळलं? म्हणजे इथं ऑप्शन काय आहे? ए. देन नेक्स्ट वन बघा, द
लेटेस्ट क्लासिफिकेशन ऑफ बायोलॉजिकल किंगडम हॅज बीन कॉन्ट्रीब्युटेड बाय. सगळ्यात लेटेस्ट जे क्लासिफिकेशन आहे बायोलॉजिकल किंगडमचं ते कोणी कॉन्ट्रीब्यूट केलं तर विटाकर. जसं की मी मगाशी सांगितलं R.H. विटाकर नावाच्या सायंटिस्टने 5 किंगडम क्लासिफिकेशन दिलेलं आहे आणि हे लेटेस्ट क्लासिफिकेशन आहे 5 किंगडम क्लासिफिकेशन, बरोबर, जे की कोणी दिले विटाकरने दिलेले आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर फर्स्ट बॉटॅनिस्ट टू गिव्ह बायनॉमिनल नोमेनक्लेचर वॉज. आता सगळ्यात पहिल्यांदा बायनॉमियल नोमेनक्लेचर हे कोणी दिलं होतं असं विचारले. आता इथं कन्फ्यूज होऊ नका. मग अशी असा प्रश्न होता की बायनॉमियल नोमेनक्लेचरचा फाउंडर कोण आहे, कळतंय, ज्याच्यामध्ये लिनियस आन्सर सांगितलं. पण इथं विचारलं तर फर्स्ट बॉटॅनिस्ट टू गिव्ह बायनॉमिनक्लेचर, सगळ्यात पहिलं बॉटॅनिस्ट कोण होता ज्यांनी नोमेनक्लेचर दिलं, तर त्याचा आन्सर आहे बाउनिंग. बाउहिन हे आन्सर आहे, ऑप्शन ए लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट वन MCQ बघा. अ प्लेस ऑफ कलेक्शन ऑफ ड्रायड प्लांट स्पीसीज इज कॉल्ड. जिथं ड्रायड प्लांट स्पीसीजचं कलेक्शन केलं जातं त्याला काय म्हटलं जातं असं त्यांनी विचारलंय. तर जिथं ड्रायड प्लांट स्पीसीज कलेक्ट केल्या जातात दॅट वन इज कॉल्ड ॲज अ हर्बॅरियम. त्याला काय म्हटलं जातं, हर्बॅरियम असं म्हटलं जातं. अ प्लेस ऑफ कलेक्शन ऑफ ड्रायड प्लांट स्पीसीज, जिथं सुकलेल्या प्लांट स्पीसीजचं कलेक्शन केलं जातं ते हर्बॅरियम शीटवरती केलं जातं, कळलं. त्यानंतर नेक्स्ट वन बघा. प्रोटोझुआ आर केप्ट अंडर किंगडम. आता प्रोटोझुआ जर कन्सिडर केले तर ते कोणत्या किंगडमच्या अंडर प्लेस केलेले आहेत, तर ह्याचं करेक्ट ऑप्शन आहे डी, प्रोटिस्टा. प्रोटिस्टा नाव लक्षात ठेवा. त्यानंतर किंगडम प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटी अँड ॲनिमेलिया आर इन्क्लुडेड अंडर डोमेन. बघा 3 डोमेन क्लासिफिकेशन आपण बघितलेली, युकॅरिया, आर्किबॅक्टेरिया आणि बॅक्टेरिया, बरोबर. तर त्यामध्ये त्यांनी असं विचारलं आहे की प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटी आणि ॲनिमेलिया हे कोणत्या डोमेनमध्ये आहे, तर ह्याचं करेक्ट ऑप्शन आहे युकॅरिया, जे की युकॅरियोट्समध्ये येतात, बरोबर. तर त्यांच्यामध्ये हे डोमेनमध्ये हे ठेवलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट वन ऑप्शन बघा MCQ. वन ऑफ द फॉलोइंग हॅज करेक्ट डिसेंडिंग सिक्वेन्स हिरार्ची. आता करेक्ट डिसेंडिंग सिक्वेन्स हिरार्ची कोणती आहे, डिसेंडिंग विचारलेलं आहे इथं. म्हणजे सगळ्यात आधी काय येतं तर डिव्हिजन येते, नंतर क्लास येतो, ऑर्डर आणि फॅमिली, म्हणजे ऑप्शन आहे बी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. म्हणजे करेक्ट सिक्वेन्स कशी आहे, आधी डिव्हिजन आपण लिहितो, मग क्लास, ऑर्डर आणि मग फॅमिली लिहितो, बरोबर. त्यानंतर नेक्स्ट वन आहे ॲज वी गो हायर इन टॅक्झॉनॉमिकल लॅडर. बघा ज्यावेळेस टॅक्झॉनॉमिकल लॅडर म्हणजे फ्रॉम स्पीसीज टू किंगडम, म्हणजे स्पीसीजपासून किंगडमकडे आपण ज्यावेळेस जातो तर नंबर ऑफ कॉमन कॅरेक्टर, तर ह्याचा आन्सर काय सांगणार, गोज ऑन डिक्रीजिंग. बघा कॉमन कॅरेक्टर हळूहळू डिक्रीज व्हायला लागतात, कारण बघा स्पीसीजमध्ये बघितलं तर कॅरेक्टर एकदम सिमिलर असतात, त्याच्या फार जीनसमध्ये बघितलं तर थोडे कॅरेक्टर डिफर व्हायला सुरुवात होते, नंतर ऑर्डरमध्ये, फॅमिलीमध्ये अजून हळूहळू कॅरेक्टर डिफर व्हायला सुरुवात होते आणि किंगडमपर्यंत जास्तोपर्यंत खूपच डिफरन्स त्याच्यामध्ये आलेला असतो. म्हणजेच काय तर डिक्रीजिंग कॅरेक्टर होत जातात, कॉमन कॅरेक्टर डिक्रीज होत जातात, लक्षात घ्या. स्पीसीजपासून किंगडमकडे जर आपण गेलो तर, पण हे जर उलटं केलं किंगडम टू स्पीसीजकडे आलो तर कॅरेक्टर इन्क्रीज होत जातात, कॉमन कॅरेक्टर, असं लक्षात ठेवा, कळलं. म्हणजे हे कन्फ्युजिंग करण्यासारखं MCQ आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित वाचा आणि व्यवस्थित हे करा. ह्याचा आन्सर आहे सी, गोज ऑन डिक्रीजिंग, कारण आपण स्पीसीज टू किंगडम जातो आहे, कळलं. ओके, आत्ता आपण जेवढे MCQ कवर केले ते टोटल 25 MCQज कवर केले आत्ताच्या लेक्चरमध्ये आणि आधीच्या लेक्चरमध्ये 20 MCQज झालेत, बरोबर. म्हणजे जवळपास आपले 45 MCQज झालेत आणि आता लास्ट लेक्चर म्हणजे पुढच्या लेक्चरमध्ये आपण राहिलेले MCQ कवर करू, म्हणजे हा आपला चॅप्टरचे MCQ थोडेफार कवर होतील. आता ह्यामध्ये काही जरी डाऊट असेल तर लगेच मला फोन करून विचारा किंवा काही डाऊट असेल तरी, आणि जर समजलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. ओके, थँक्यू.